मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाल्यावरती प्रश्न सुटेल असं वाटलं होतं, पण तसं न होता उलट घडताना दिसतंय. कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते यांच्यामध्ये वाद पेटलाय आणि आता या वादामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि गुजरातमधील भाजपचे आमदार हार्दिक पटेल यांची एंट्री झाली. बघूयात याविषयीचा रिपोर्ट. मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये येईल, हार्दिक पटेल. पुढचा जरांगे पाटलाचा हार्दिक पटेल झालेला तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग. हा, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग. भोई सपाट. जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमधील वाद आणखी तीव्र होत चाललाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी जरांगे पाटील ठाण मांडून बसलेत. मात्र यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी टीकास्त्र सोडलं. जरांगे पाटलांच्या शब्दात दम उरलेला नाही असा निशाणा साधला. तर जरांगे पाटलांनी देखील प्रत्युत्तर देत एकेरी भाषेत वडेट्टीवारांवर पलटवार केलाय. राहुल गांधींनी मराठा समाजावर टीका करायला सांगितली का असा सवाल करत जरांगेंनी चांगलंच फटकारलं. आता काही ते दम राहणार नाही. वीस त्यांनी आता आहे ते दिलं तर समाधान मानावं जरांगे पाटलांनी. आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे उर्मी दिसते. आता काही दाखवण्याची गरज नाही. आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून येणार शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने. जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणं ही सरकारची जबाबदारी असणार आहे. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला. तुमचं बघा धोरण कसं टेकत ह्या बाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा. मराठ्याच्या नादाला लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःच्या? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं. दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघू आमच्या? तू मुंबईत नाही बघितले का? तुला हागायला जाता आलं असं कोण तिकडे जाता आलं नसं. हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना. इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो. नीट बोलायला की नीट बोला ना. आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हागायला जागा नाही सापडायची. नाही पुढे काय होईल तर जरांगे पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे ते पटेल होते ना, काय नाव त्यांचं, फार 5-5 लाखांची सभा घ्यायची. मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेलं, हार्दिक पटेल. तर पुढचा जरांगे पाटलाचा हार्दिक पटेल झालेला दिसेल. तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागे बी एकदा सांगितलं होतं त्याला. सगळा सोपडा साफ होईल. नीट राह ना. राजकीय करिअर बरबाद करून टाकशील. विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे. काय म्हणला देऊ तुमचं पण हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केलाय त्याचा देऊ. हा, तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग. हा, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग. भोई सपाट. दरम्यान जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधील द्वंद्व देखील संपण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही नेते एकमेकांना जशास तसं उत्तर देत आहेत. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. निवडणुका सुद्धा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी. जोपर्यंत ते म्हणतात तसं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला. तर मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा आता त्यांना काय सांगायचं आपण. अशा माणसाला नेता बनवलंय त्या सगळ्यांना खरं म्हणजे आश्चर्य वाटतं मला. काय धन्यवाद. एकदा म्हणलो ना आम्ही परीक्षा पुढे टाकला मग परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलंय. अडचण येता कामा नये. काही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे. आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी. आणि तू निवडणूकच ढकलू नका म्हणतोय. तो ऐकण्यात फरक झालाय. तो आऊट झाला. तो आऊट झाला. आणि आता तूच होय मला नाही व्हायचं. तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात. कांदे शिल्लक राहिले सडलेले कांदे की तुला खायला होते. तो त्याच कामाचा आहे. काय
सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओबीसी बांधवाला, दलिंदर सगळ्या दुनियाचं. नाशिकमध्ये छगन भुजबळांसह कुटुंबियांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला. 2 दिवसांपूर्वी भुजबळांचे पुत्र मालचे आमदार पंकज भुजबळ मालेगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कुटुंबियांना कोणालाही रस्त्याने फिरू देणार नाही. पण त्या प्रसंगी आम्हाला गुन्हे अंगावर घ्यावे लागले, आम्हाला जेलमध्ये बी जावं लागलं तरी आम्ही घेऊ. तर भुजबळाला आव्हान आहे की तो इतर समाजाला आम्हाला अपशब्द बोलतो, आमच्या जरांगे पाटलांविषयी अपशब्द बोलतो, चुकीचं बोलतो. म्हणून ही त्यांनी नोंद घ्यावी. सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे की इथून पुढे भुजबळ किंवा भुजबळ कुटुंबियांपैकी कोणत्याही नेता आम्हाला इथे दिसता कामा नये. जर दिसला तर आम्ही त्यांच्यावर चिखल फेक करू, शाई फेक करू, दगड फेक करू, प्रसंगी त्यांचे हातपाय सुद्धा तोडू. भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला झाला. एकटाच मी घरात होतो, त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो. आम्ही घाबरत नाही, तशी काही काळजी करू नका. अजय बारसकर महाराजांनी केलेल्या आरोपामागे राज्य सरकारचा ट्रॅप असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला. मंत्री उदय सामंतांनी हे आरोप फेटाळून लावत जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वैयक्तिक वाद असल्याचं म्हटलंय. ते काय बाबा आहे का ते, त्याची माहिती आली आता कालपासून, त्याचं कशाला काढता राव? ते विकत घेतलेला आहे, तो विकत घेतलेला आहे, तो ट्रॅप मधला आहे. मी काय वाईट केलं असं? चला बोला. चूक केली, 57 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे का? तू बलात्कार करतो दोन महिलांवरती, असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागलेत. मी आई नाही म्हणायला पाहिजे का, बहीण नाही म्हणायला पाहिजे का, असं म्हणणं आहे का तो? मी काय, हे ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा, आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारनं दिलंय, हे निर्विवाद सत्य आहे. मराठा समाजाला दिलेलं जे आश्वासन होतं, इम्पेरिकल डाटा गोळा केला जाईल, त्याच्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग चांगल्या पद्धतीनं काम करेल, त्याच्यासाठी 360 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे आरक्षण दिलेलं आहे. आता मनोजजी आणि महाराजांचा जो काय वाद म्हणू, तंटा म्हणू, या मतभेद असतील, त्याच्याशी महाराष्ट्र सरकारचा काडी मात्रही संबंध नाही, सुतरामही संबंध नाही. हे त्यांच्यातलं वैयक्तिक काही असू शकतं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाल्यावर प्रश्न सुटेल असं वाटत होतं, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. त्यामुळे राजकीय नेते समजूतदारपणा घेण्यापेक्षा जरांगेंना टार्गेट करतायत. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळत चाललाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.